2024-25साठी वसतिगृहाचे ॲडमिशन कधी सुरू होणार आहे, अशा प्रकारे विद्यार्थी विचारत आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये जे ॲडमिशन प्रोसेस असणार आहे ही सुरू होणार आहे, परंतु अजूनपर्यंत हे समजलेलं नाही आहे की जी प्रोसेस आहे ही ऑनलाईन असणार आहे की ऑफलाईन असणार आहे। तर जेही प्रोसेस असेल त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। मागच्या वर्षीसुद्धा पूर्ण लिस्ट, फॉर्म कसा भरायचा, फॉर्म कसा होता, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागले, या प्रकारे सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेल्या होत्या। त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवू शकता तुम्ही, कारण सर्व अपडेट त्यावरती सुद्धा टाकण्यात येत असतात। तर ॲडमिशन प्रोसेस येत्या काही दिवसांमध्ये सुरू होईल। त्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, कारण ॲडमिशन सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे 20 ते 25 दिवस असते। त्या पिरियडमध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स लावून तुमचा जो फॉर्म आहे हा फिल करणं गरजेचं आहे। फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे आपण वेळेवर तुम्हाला त्याबद्दलच्या अपडेट देत राहू। तर बघा, समाज कल्याण हॉस्टेल योजना महाराष्ट्र यामध्ये सर्व काही मोफत असते। यामध्ये तुम्हाला कोणत्याही एकही रुपया द्यायची गरज नाही आहे। सर्व गोष्टी, राहणे, खाणे, त्यानंतर स्टायपंड, या गोष्टी सर्व तुम्हाला मोफत मिळणार आहे। म्हणजे तुमचं एज्युकेशन टोटली फ्रीमध्ये होईल आणि तुम्हाला त्यानंतर स्टायपेंड मिळेल 900 रुपये, 800 रुपये प्रति महिना। बाकीसुद्धा अजून पैसे मिळतात, जसे स्टेशनरीसाठी 4000 रुपये मिळतात। याप्रमाणे भरपूर फायदे वसतिगृहाला ॲडमिशन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळत आहे। तर याबद्दलची आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे, डॉक्युमेंट लिस्टसुद्धा बघणार आहे आणि अर्ज कधी सुरू होणार हे सुद्धा यामध्ये बघणार आहे। तर बघा, यामध्ये काही उद्दिष्ट दिले आहे, ते उद्दिष्ट आपण बघून घेऊ। मागासवर्गीय मुलामुलींचे शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षित घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहे। सदरची योजना सन 1922 पासून कार्यान्वित आहे। सध्या महाराष्ट्र विभागीय, जिल्हा व तालुक्या पातळीवर 381 वसतिगृहे मंजूर असून त्यापैकी 377 सुरू असून मुलांची 218 प्लस मुलींची 163 शासकीय वसतिगृहे कार्यान्वित असून त्यामध्ये 35,530 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होत आहे। परंतु ही माहिती जुनी आहे, यानंतर भरपूर वसतिगृह वाढलेले आहे, म्हणजे एक्स्ट्रा आलेले आहेत। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे, कारण अमरावतीमध्ये सुद्धा 4 वसतिगृहे हे फक्त मुलांसाठी तयार झालेले आहे, मुलींसाठी सुद्धा 3 ते 4 वसतिगृहे तयार झालेले आहे। तर अशा प्रकारे संख्या सुद्धा वाढलेली आहे। त्यानंतर लाभाचे स्वरूप काय असणार आहे बघा, तर यामध्ये तुम्हाला मोफत निवास व भोजन, त्यानंतर राहणे आणि ग्रंथालयीन म्हणजे लायब्ररी, कॉम्प्युटर लॅब या संदर्भात सर्व ज्या फॅसिलिटी आहे ह्या सुद्धा देण्यात येत आहे। त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2 गणवेश तर हे सुद्धा मिळते, परंतु याचे आता तुम्हाला पेमेंट मिळते, म्हणजे पैसे मिळतात। त्यानंतर पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी इत्यादी आणि सर्व तुम्हाला जे एज्युकेशनसाठी साहित्य लागते हे सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट उपलब्ध करून देतात। त्यानंतर बघा, निर्वाह भत्ता म्हणजे स्टायपेंड। तर दर महिन्याला तुम्हाला 800 रुपये प्रति विद्यार्थी हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करून देतात। त्यानंतर जिल्ह्याला 600 रुपये आणि तालुक्याला 500 रुपये आणि विभागीय पातळीवर 800 रुपये, म्हणजे अमरावती हे विभाग आहे तर अमरावतीच्या विद्यार्थ्यांना 800 रुपये प्रति विद्यार्थी हे त्यांच्या बँक अकाउंटला दर महिन्याला जमा केले जातात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी 600 आणि तालुक्याला 500 रुपये अशाप्रमाणे विद्यार्थ्याला स्टायपेंडसुद्धा मिळते। तर यामध्ये अर्ज करणारवाल्यासाठी अटी आणि शर्ती कोणत्या असणार आहे बघा, इथे नंबर जो आहे तो गुणवत्तेनुसार लागणार आहे, म्हणजे तुम्हाला जे पर्सेंटेज मिळाले आहे त्या पर्सेंटेजनुसार तुमचा नंबर लागेल। त्यानंतर विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे उत्पन्नाला अट दिलेली आहे, तर तुम्हाला 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर 10वीच्या पुढे आपण वसतिगृहाला प्रवेश घेऊ शकतो, म्हणजे तुम्ही अर्ज करू शकता 11th, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन या संदर्भात, डिप्लोमा अशा प्रकारे। तर 2024-25 पासून शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहांमध्ये जागेपैकी 10% ज्या जागा असतात ह्या रिक्त राहतात खासबाबसाठी आणि त्यामधून 5% जागा या खासबाबमधून अनाथ तसेच मांग, भंगी, मेहकर समाजासाठी प्राधान्य देण्यात
येते, म्हणजे त्यांना प्राधान्य दिले जातं. तर 10% जागा असल्या खासबाब असते, म्हणजे याला आपण म्हणू शकतो की आमदार कोट्याच्या जागा म्हणू शकतो. तर त्यांचे लेटर घेऊन आपल्याला हे फॉर्म सबमिट करावे लागतात समाज कल्याण ऑफिसला. तर ह्या 10% जागा असतात. त्यानंतर आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे अर्ज करायचा असेल तर डॉक्युमेंट्स भरपूर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही डॉक्युमेंट बघून घ्या, नोट करून ठेवा, कारण हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. तर सर्वप्रथम अर्ज. तर बघा, जो अप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा वसतिगृहामधून जो फॉर्म मिळेल तो फॉर्म तुम्हाला भरणं गरजेचं राहणार आहे. तर फॉर्म ऑनलाईन आहे की ऑफलाईन हे अजूनपर्यंत सांगण्यात आलेलं नाही आहे, पण जी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला देण्यात येईल. तर ऑनलाईन असेल तर तुम्हाला ऑनलाईनमध्ये कसा भरायचा हे सुद्धा सांगण्यात येईल, आणि ऑफलाईन असेल तर ऑफलाईनमध्ये सुद्धा कसा भरायचा हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल. तर सर्वप्रथम तुम्हाला तिथे अर्ज घेऊन तुम्हाला अर्ज फिल करावा लागणार. त्यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा देणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट आय डी प्रूफ कोणते देऊ शकता, वोटर कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी एक आय डी प्रूफ देणं तुम्हाला गरजेचं भासणार आहे. त्यानंतर राहण्याचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ. तर विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक बिल सुद्धा देऊ शकतात. ज्या ठिकाणी विद्यार्थी राहतो गावाकडे किंवा जिथे राहत असेल तिथले तुम्हाला इलेक्ट्रिक बिल देणं गरजेचं राहणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. विद्यार्थ्याला त्याच्या कुटुंबाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे हा काढून आणावा लागेल. तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला यासाठी लागू आहे, कोणतेही इन्कम प्रूफ यासाठी लागू नाही आहे. फक्त तहसीलदाराचे उत्पन्नाचे दाखला देणं गरजेचं राहणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणजे एज्युकेशनल सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे, म्हणजे लेटेस्ट मार्कशीट. जे तुम्ही लास्ट इयरला जेही पास झाले असेल, 12वी 10वी ग्रॅज्युएशन जे पास झाले असेल त्याच्या तुम्हाला पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ते देणं गरजेचं आहे, कारण त्याच मार्क्सवर तुमचे नंबर लागणार आहे समोरच्या एज्युकेशनसाठी. त्यानंतर लागणार तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट हे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असणार आहे, कारण कास्टनुसार सुद्धा वसतिगृहाला जागा असतात, म्हणून तुम्हाला कास्टमधून प्रवेश घ्यायसाठी कास्ट सर्टिफिकेट हे भरपूर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असणार आहे. त्यानंतर स्टुडंटचे बँक पासबुक. विद्यार्थ्याचे बँक पासबुक नसेल, कारण 10वी पास झाल्यानंतर बँक पासबुक नसते, तर पहिले तुम्ही बँक पासबुक काढून ठेवा आत्ताच, कारण बँक पासबुक तुम्हाला लागणार. कारण जे पैसे आहे वसतिगृहाचे जे पैसे आहे हे तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येते, तुम्हाला कॅश स्वरूपात मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे बँक पासबुक असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला जे मिळणारी रक्कम आहे हे तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला लागणार आहे टी सी म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. जेही तुमचं लास्ट एज्युकेशन असेल तिथून तुम्हाला मार्कशीट तर मिळेलच, त्यासोबत तुम्हाला टी सी मिळेल म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार. आणि त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा द्यावं लागणार आहे, यासाठी की ते महाराष्ट्र रहिवासी पुरावा म्हणून पकडल्या जाते. तर डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर काढून घ्या. आणि त्यानंतर तुमचे म्हणजे विद्यार्थ्याचे 3 पासपोर्ट साईज फोटो. अशा प्रकारे टोटल 10 डॉक्युमेंट्स आहे. परत 10 डॉक्युमेंट्स चेक करून घ्या व्हिडिओमध्ये, आणि हे 10 डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जर वसतिगृहाला ॲडमिशन पाहिजे असेल तर. तिथे प्रवेश कोणाला दिला जातो बघा, कास्टनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती आणि इतर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना समाज कल्याण हॉस्टेल योजनेच्या वसतिगृहाच्या जागा वाटपात प्राधान्य दिले जाते. यामध्ये SC ST OBC VJNT आणि ओपनसाठी सुद्धा काही प्रमाणात जागा असतात. तर या सर्व जे कास्ट आहे आणि जे वंचित गट आहे यांना या वसतिगृहाला प्रवेश दिला जातो, आणि त्यानुसार त्यांना प्राधान्यसुद्धा दिले जाते. जे कास्टनुसार जागासुद्धा सांगण्यात येतात की किती जागा आहे, त्या जागासुद्धा तुम्हाला सांगण्यात येईल की कोणत्या वसतिगृहाला किती जागा आहे, आणि त्यानुसार तुम्ही अर्ज टाकू शकता, आणि त्यानुसारच तुम्हाला सिलेक्शनसुद्धा होऊ शकते. पात्रता काय असणार आहे, आम्हाला अर्ज तर करायचा आहे, परंतु याची पात्रता काय आहे तर बघा, जर तुम्ही 10वी पास असेल, जे विद्यार्थी 10वी पास आहे ते 11साठी ॲडमिशन घेणार किंवा डिप्लोमासाठी ॲडमिशन घेणार, पॉलिटेक्निक अर्ज करू शकतात. त्यानंतर जर तुम्ही 12वी पास असाल, 12वी पास विद्यार्थी हे डिग्री कॉलेजसाठी ॲडमिशन घेऊ शकतात. 12वीच्या मार्क्सवर तुम्हाला डिग्रीला ॲडमिशन मिळू शकते. त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल, म्हणजे तुमची डिग्री झालेली आहे, तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेऊ शकता ग्रॅज्युएशनच्या मार्क्सवर. जर तुमची PG झाली असेल तर तुम्ही PhDसाठी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता, पण तुम्हाला जे PGमध्ये मार्क्स मिळाले आहे त्या मार्क्सवर तुम्हाला प्रवेश मिळेल. तर यामध्ये डिप्लोमासुद्धा इन्व्हॉल्व केलेला आहे, तर डिप्लोमाला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. डायरेक्ट सेकंड इयरसुद्धा ॲडमिशन प्रोसेसमध्ये आहे. डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळते, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी हे कोर्ससुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. तर वसतिगृहाला निवड कशी केली जाते, तर वसतिगृहाला निवड फक्त गुणवत्तेनुसार केली जाते, म्हणजे तुम्हाला जे मार्क्स मिळाले आहे
त्या मार्क्सनुसार तुम्हाला वसतिगृहाला ॲडमिशन मिळते. दुसरे कशाही प्रकारे तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही आणि तुम्हाला फॉर्म भरूनच ॲडमिशन मिळते. डायरेक्ट ॲडमिशन मिळत नाही की आम्हाला स्पॉट ॲडमिशन किंवा काही आहे का, अशा प्रकारे कोणतेही ऑप्शन नाही आहे. तुम्हाला अर्ज करणे आणि गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्टनुसार तुमचे नंबर लागते. डिपेंड आहे की जागा किती आहे, कास्ट कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे यावर सुद्धा डिपेंड राहते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण यामध्ये संपूर्ण गोष्टी आपण सांगण्यात आलेल्या आहे. जर या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट्स करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विचारू शकता. त्यावरती पण तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाणार आहे. आणि फॉर्म कधी सुरू होणार आहे, फॉर्म ऑफलाईन आहे ऑनलाईन आहे, लास्ट डेट काय असणार आहे, फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते द्यायचे, या संदर्भात संपूर्ण तुमच्या ज्याही मनात क्युरी असेल ह्या तुम्हाला अर्ज सुरू झाल्यानंतर देण्यात येईल. तर यामध्ये दिलेले डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्या म्हणजे वसतिगृह प्रवेशसुद्धा सुरू होणार. सुरू झाल्यानंतर त्याबद्दलचे सर्व अपडेट तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, कारण बाकी विद्यार्थ्यांनासुद्धा याबद्दलची माहिती झाली पाहिजे व त्यांना वसतिगृहासाठी प्रवेश मिळाला पाहिजे. तर हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी म्हणजे समाज कल्याण हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.